महाराजजी, आता माझं असं झालेलं आहे, कोपरगाववरनं कमिटी त्यांची आली होती की महाराजजी सर्वांची इच्छा आहे तुम्हाला हार घालायची, पण तुमचे नियम एवढे कडक करून ठेवलेले आहात की कुणी हार घालू शकत नाही. चांगले चांगले त्यागीसुद्धा तुम्हाला हार घालणं शक्य नाही असं ते म्हणाले. बघा, माझं मीठ त्याग असल्यामुळं माझे बाहेरचे पदार्थ सगळे त्याग झाले आणि लोण खात असल्यामुळं सगळे शुद्ध खात होतं. ॲटोमॅटिकच माझं अलाउड झालं, मम्मीचं अलाउड झालं. ब्राह्मीचं फक्त छोट्या गोष्टीत एका राहिलं तर म्हणजे कधीतरी ब्रेड खाणं, रोडचं ब्रेड खातच नाही. आता ते कोपरगाववाल्यांचा प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्ही जर ऐकला तर आश्चर्यकारकरित्या महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं. आश्चर्यकारकरित्या ते म्हणाले, आहार आम्ही त्या लोकांच्याकडं घेतो जे शुद्ध शाकाहारी आहात. मग तुम्ही शुद्ध शाकाहारी असणं आणि आजकाल ज्या मार्केटिंगवाल्या कंपन्या आहेत जे पॅकेट फूड करत आहेत किंवा असं फास्ट फूड तयार करत आहेत, जंक फूड तयार, फास्ट फूड आणि जंक फूड म्हणजे जे पॅक्ड फूड आहेत ते सगळे, फास्ट फूड म्हणजे जे सगळं आजकाल चायनीज आणि हे सगळे यायला आलेत, हे सगळे ह्यात बरेचसे पदार्थ, त्यांचे सॉसेस वगैरे सुद्धा तुम्ही जर बघितला चायनीजवाल्यांचे, 80 रुपयाला कॅन येते 5 लिटरचं, 100 रुपयाला कॅन येते. मग तुम्ही सांगा, 100 रुपयाला जर कुठल्याही टोमॅटो सॉस वगैरे केचप येतं आहे का? 5 लिटरचं कॅन म्हणजे एवढं पूर्ण 100% केमिकलपासून तयार केलं जाते आणि तेही अशा प्रकारचे केमिकल आहेत जे भयंकर हार्ड आहेत, शरीरासाठी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते जे पदार्थ तयार होण्यासाठी, जे टिकण्यासाठी जो पदार्थ टाकला जातो तो 100% मांसाहारी पदार्थ आहे. त्यामुळं ते म्हणतात तुम्ही काय खायला आलाय ह्याला मला महत्त्व नाही, फक्त तुम्ही शाकाहारी खायला आलाय की नाही. मग शाकाहारी असणाऱ्या माणसांच्याकडं आम्ही आहार घेतो, ना की मांसाहारी असणाऱ्या माणसांच्याकडं आहार घेतो. ते नियमात शिथिल करा म्हणून मागे लागले. थोडंसं तुम्ही शिथिल करा, खूप हार्ड होतोय नियम. बिस्किटं वगैरे सगळे आहेत का नाही, हे सगळे पॅकेज फूडच्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितला, ते 2 ते 3 रीलवाले ना मी फॉलो करून ठेवलं होतं. ते प्रत्येक गोष्टीतलं कंटेंट आपल्याला समजावून सांगत असतात. ते कंटेंट सगळे कुठं ना कुठंतरी का होईना नॉनव्हेजशी कनेक्टेडच आहेत. आणि हे जर सगळ्यात महत्त्वाचं आपण ऐकायचं असेल, डेली जीवनामध्ये आपण किती नॉनव्हेज खात असतो, हे डॉक्टर जोशी आपल्या घरी जे येत असतात, तुम्ही जर त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे लिस्ट आहे. दिवसभराच्या एवढ्या पदार्थातून तुमच्याकडं घरी तुम्ही नॉनव्हेजच खात असताय, डायरेक्ट इनडायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जरी जीवहिंसा नाही केली तर इनडायरेक्ट खायला दोषी डॉक्टर जैन आहेत ते. बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायला, तुम्ही काहीही करून खा, घरी करून खा, आणि काही बाहेरचं खात असाल तर शुद्ध शाकाहारी असेल तर खावा. आता बघा, त्यांनी काय हॉटेलमध्ये जाऊन एखादा पदार्थ जेवू नका असं म्हणून सांगितलं का? नाही सांगितलं. पण जंक फूड आणि पॅकेज फूड दोन्हीमध्ये सुद्धा नॉनव्हेजचा कंटेंट आहे. त्यामुळं आम्ही जे लोक मांसाहारी आहात, तुम्ही आता इनडायरेक्टली मांसाहारीच झालं, मग मांसाहारी त्यांच्याकडनं आम्ही आहार घेत नाही असं यांचं मत झालं. बघा, लक्षात आलं का? तुम्हाला पूर्ण समजावून घेतलं का तुम्ही? बघा, ते भैया जे आहेत नियम कडक करून सांगत होते, मग ते लोकांना असं वाटतं की आपण काय, आपल्याकडं हे काही जमत नाही. कोपरगावमधला एकही व्यक्ती एलिजिबल झाला नाही महाराजांचा आहार घालण्यासाठी. एवढे सगळे त्यांचे नियम असून, एवढे सगळे हे असून सुद्धा कोणी एलिजिबल झालं नाही. बरं का? त्याचं उत्तर त्यांनी सांगत असताना ते सांगितलं की असं होण्याचं कारण म्हणजे तुम्ही नियमात शिथिल, ते म्हणाले मग 4 दिवस महिलांना मंदिरला जाण्यासाठी सुट्टी द्यायला आहे, त्याच्यात नियमात शिथिलता आपण करूया का? नाही म्हणलेलं. असं का म्हणलेलं आहे महाराज? मग स्मशानात जाऊन येतात, जाऊन आल्यानंतर आंघोळीचे नियम किंवा हे सगळे नियम आहेत, किंवा शिवल्यानंतर तुम्ही मग आहार घेऊ का त्यांच्याकडून? ही नियमात शिथिलता देऊ का? नाही, असं कसं होणार म्हणजे? मग इनडायरेक्टली जेव्हा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन पदार्थ खाताय, ते सगळं मृत शरीरापासूनच तयार झालं आहे आणि स्मशान तुमच्या पोटात गेल्यानंतर मग मी आहार कसा घेऊ तुमच्याकडून? तुम्ही फक्त शाकाहारी व्हा आणि मला आहार द्या, एवढं महाराजांचं मत झालं. बघा, तुम्हाला कळालं का? बघा, बरेच जणांना, घरातल्यांना सुद्धा नियमाचं कठीण वाटतात. आता ब्राह्मी त्यातनं सगळे एवढे जे पदार्थ बघितले, एवढ्या सगळ्यातनं बाबा काय खात नाहीस तू, काय खातेस? लिस्ट काढली तर ती ब्रेड, लोणी विकतचं ठीक आहे खा म्हणलेले, काय अडचण नाही, पण तुला ब्रेड खाऊ नकोस म्हणलेले.
मग ते सुद्धा महाराजांचं मत आहे की तुम्ही एखाद्या घरी ओव्हनसारखं आणून किंवा तुम्हाला जे पाहिजे आहे ब्रेड घरच्या घरी तुम्ही तयार करून घ्या, पण बाहेरचं खाऊ नका. अजून 18,500 वर्ष या जैन धर्माला काढायचे आहेत. ते म्हणाले जर एक एक नियमात मी असं शिथिलता दिलो तर ते कायमस्वरूपी अशा पद्धतीने मी नियमात शिथिलता केली असं होऊन जाईल आणि कायमस्वरूपी एक 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 शिथिल होत जातील. बुद्धांचं नाव लगेच निघालं. मी पूर्ण वाचलेलं आहे बुद्धांचं. त्यांनी लगेच सांगितलं महाराज जी इधर ही आते हैं ना भैया, महाराज जी इधर आते हैं ना, आते हैं ना, थोड़ी देर में आते हैं. ठीक ठीक आहे. अभी बुद्धांच्या हे वाचले पूर्ण अखंडच मी कित्येक वेळेला वाचलेलं आहे आणि त्यात सुद्धा जर त्यांनी जे काय सांगितले तुम्ही जर बघितला तर बुद्धांनी जे सांगितलेलं होतं की शुद्ध शाकाहारी अहिंसा तत्व सांगितलं होतं. मग एक भक्त जात होता बुद्धांचा आणि वरनं घारीच्या त्याच्यातनं मांसाचा तुकडा त्याच्या भक्तात पडला आणि तो म्हणलेला असा असा पडलेला आहे. ठीक आहे, तू काय हत्या केल्या नाहीस ना, ठीक आहे का, असू दे खाऊन टाक म्हणून. तिथं तो शब्द एक शब्द छोटासा बुद्धाने अलाउड केला की तू हत्या केला नाहीस. आज अखंड बौद्ध समाज 100% मांसाहारी आहे. की एक शब्द चुकून म्हणजे तुम्ही हत्या केली नाही ना मग काय अडचण नाही असं त्यांचं. म्हणजे मेलेले प्राणी खायला तुम्हाला अलाउड बुद्धांनी केलं आणि त्याचा अपभ्रंश असा झाला की अखंड बुद्ध समाज बुद्धांना सुद्धा सारनाथमध्ये मांसाचा नैवेद्यच दाखवला जातो, माशाचा नैवेद्यच दाखवला जातो. म्हणजे शिथिलता, नियमातली शिथिलता म्हणजे तुमचा धर्माला तुम्ही लावलेला घसरण आणि तो संपुष्टात येण्यासाठी लवकरात लवकर केलेली व्यवस्था. बघा सगळ्यांना कळालं का आहाराच्या वेळेला ह्याने एवढे का कडक नियम लावलेले आहेत. फक्त एकच सहज साधं वाक्य आहे, तुम्ही शाकाहारी पाहिजे.